नमस्कार मंडळी. हिरवीगार ताजी कोथिंबीर आणि मोजकेच मसाले वापरून आज आपण ना कोथिंबीरीचा 2 ते 3 दिवस छान असा टिकणारा एक पोटभरीचा मस्त असा पदार्थ बनवतोय. हा तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता, नाश्त्यामध्ये खाऊ शकता. पोट भरेल पण मन भरणार नाही. मुलं मोठे सगळेच अगदी आवडीने मागून मागून खातील. सर्वात महत्त्वाचं काय तर घरातील साहित्यात बनवून तयार होणारा आजचा आपला हा चविष्ट पौष्टिक पदार्थ. रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा, आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय, पाव चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण तेल घालूया. त्यानंतर ना हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. हे छान असं मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय सर्व साहित्य छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करूया, यामध्ये ना आपण थोडं पाणी घालूया आणि याचा घट्टसर गोळा मळून घेऊया. पाणी आपल्याला यामध्ये अगदी थोडं करूनच घालायचंय. हे छान असं मळून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय आपला हा घट्ट सरगोळा मळून झालेला आहे. हे बघा, इतका घट्ट मी मळून घेतलाय. आता काय करूया, यावरती ना झाकण ठेवूया आणि हा गोळा ना 10 मिनिटं चांगला मुरू देऊया. आपलं पीठ चांगलं मुरतंय तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालतीये. त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या घालूया. अर्धा इंच आलं. आता या सर्व साहित्याचं आपल्याला मस्त असं जाडसर वाटण करून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर तव्यामध्ये आपल्याला 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचंय. त्यानंतर 2 चमचे यामध्ये आपण तीळ घालूया. हे खोबरं आणि तीळ आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगलं भाजून घ्यायचंय. इथे आपलं खोबरं आणि तीळ छान असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी ना मस्त अशी ताजी हिरवीगार एक जुडी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे. छान अशी कोरडी करून घेतलेली आहे. हे बघा, आता ही कोथिंबीर ना आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. शक्य होईल ना तेवढी बारीक कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे. बघा, इथे आपली कोथिंबीर मस्त अशी बारीक चिरून झालेली आहे. आता काय करूया, यामध्ये ना आपण तयार केलेलं वाटण घालूया. त्यानंतर यामध्ये घालूया भाजलेले तीळ आणि खोबरं. त्यानंतर 2 चमचे यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालूया. पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण आमचूर पावडर घालूया. 1 चमचा पिठी साखर. त्यानंतर 2 चमचे यामध्ये आपल्याला बारीक शेव घालायची आहे. आता ना हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेऊया. हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. तर इकडे 10 मिनिटं झालेली आहेत. यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे बघू शकताय पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता काय करूया, यामध्ये ना आपण अर्धा चमचा तेल घालूया आणि हे पीठ चांगलं मळून मौसूद करून घेऊया.
आपलं पीठ चांगलं मळून झालं की यामधला ना एक उंडा काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हातावर छान असा गोल करून घेऊया. त्यानंतर ना याची आपल्याला वाटी तयार करायची आहे. त्यासाठी हाताला थोडंसं आपण तेल लावून घेऊया. आपल्याला अगदी थोडंसंच लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने याची वाटी तयार करून घेऊया. तर इथे आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे. आता काय करूया, यामध्ये ना आपण तयार केलेलं सारण भरून घेऊया. बघा अशा पद्धतीने सारण भरून घेऊया. सारण भरून झाल्यानंतर याच्या ना कडा आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायच्यात. हे बघा हे बघा. त्यानंतर हे जास्तीचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे. हातावर छान असं गोल करून घेऊया. आता सुक्या पिठामध्ये याला बुडवून ना मस्त असा याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघा सुक्या पिठामध्ये याला चांगलं घोळवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने याचा ना पराठा लाटून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे. पराठा मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असा मध्यम स्वरूपाचा लाटून घेतलेला आहे. हे बघा आपण आता हा भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तर तव्याला अगोदर थोडंसं आपण तूप लावून घेऊया. हा पराठा यात घालूया. आता हा पराठा ना आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. त्याला आपण पलटी करूया. पराठा आपण पुन्हा पलटी करून घेऊया. आता या बाजूने ना आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आलटी पलटी करत दोन्ही बाजूने हा पराठा मी मस्त असा खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. हे बघा आपण आता हा काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने सगळे पराठे मी लाटून घेतेय. इथे आपले 2 ते 3 दिवस छान असे टिकणारे खमंग खुसखुशीत कोथिंबीरीचे बाकर पराठे बनून तयार झालेले आहेत. चवीला जबरदस्त लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.